हे बघा चिंबोऱ्यांचा रस्सा मस्त खाडीतल्या समुद्रातल्या चिंबोऱ्या आणल्या कवाऱ्यांचा रस्सा बनवायचा आपल्याला. आम्ही काष्टा बोलतो, काष्टा चिंबोरीचा काष्टा, जसा आपला साडीचा काष्टा असतात ना नेसताना तसा. आणि अशा प्रकारे आमचा चिंबोरीचा रस्सा झणझणीत रेडी झालेला आहे. तर आता जेवायला या. तर नमस्कार मंडळी, मी साजेश पटेल तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर कोपर खेळण्याचा साजेश. तर आता आज संडे आहे, मस्त आम्ही टेरेस आलोय ना बाबू, आणि असं पण सुट्ट्या पडलेल्याच आहेत. तर संडे स्पेशल एक रेसिपी आहे बनवायची. काय बनायची आहे? चिंबोऱ्यांचा रस्सा. हे बघा चिंबोऱ्यांचा रस्सा मस्त खाडीतल्या समुद्रातल्या चिंबोऱ्या आणल्या, कवाऱ्यांचा रस्सा बनवायचा आहे आपल्याला. तर आता आपण ही रेसिपी भन्नाट होणार आहे ना, म्हणजे याला तू बनवणार आहे नाही ना? मग आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू. व्हिडिओ बघा संपूर्ण, खूप मजा येईल. आणि तुमच्या इथे या चिंबोऱ्यांना काय बोलतात तर कमेंट करून सांगा. आणि आज आहे संडे, मस्त एकदम सुट्टीचा दिवस. आज क्लायमेट बी बघा किती भारी आहे, पूर्ण इथून खाडी दिसते आपली, आणि इथून या बाजूला वाशीचा ब्रिज आहे सर्व. आणि आता करूया आपण रेसिपीला सुरुवात. चला आता आपली गॅस पेटवू, मस्तपैकी एकदम झणझणीत चिंबोऱ्यांचा रस्सा बनवू. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे आहे नलिनी काकूचा आगरी कोळी मसाला. याच्यात बनवायचा आपल्याला चिंबोरीचा रस्सा. हे बघा चिंबोऱ्या मस्त साफ केल्या, चकाचक केल्याच ना, खालूनच आपण धुवून आणल्या. आता आपल्याला या नंग्या मोडून घ्यायच्या त्याच्यात थोड्या सगळ्या नंग्या मोडून घेऊ. आता हवा पण मस्त आहे ना एकदम, क्लायमेट मजा येईल ना बनवायला. रेसिपी आपला सार्थक बनवणार आहे बोलते. बनवशील? बनव ना मग, कधी सगळी बघतील तुला मस्त पैकी रेसिपी बनवताना. या चिंबोरीच्या भावात आहे ना जाम फरक असतं, एकदम गोड लागतं यांचं भाव, एकदम व्हाईट असतं, फक्त भरलेल्या पाहिजे. बायकोनी हे काढायचे विसरले, त्याला आम्ही काष्टा बोलतो, काष्टा चिंबोरीचा काष्टा, जसा आपला साडीचा काष्टा असतात ना नेसताना तसा, तो काढायचे राहिलेत, ते आता काढून घेते मी. आणि त्याच्यासाठी हत्यार बघा आपल्याकडे आहे, असं घ्यायचा नंगीचं टोक आणि ते काष्टे काढायचे. चला आता काष्टे काढले आपण, त्याच्यामुळे थोडीशी घाण असते ना त्याच्यात, थोडं क्लीन करून घेऊ आपण, एकदम चकाचक करू चिंबोऱ्या. आता पेटू आपली गॅस मस्तपैकी. आता इथं हवा भरपूर आहे, थोडा प्रॉब्लेम होईल आपल्याला, हो दे काय नाही, बनवू आपण एकदम आगरी स्टाईल मध्ये रस्सा. कढाई ठेवले, आता खूप दिवसात रेसिपी बनवतो ना आपण, आणि व्हिडिओज आम्ही बऱ्याच दिवसात व्हिडिओ बनवतो. का माहिती आहे, गॅप टाकलाय आम्ही, भरपूर ऊन आहे, कुठं जायला आहे ना त्रास होते उन्हात, त्याच्यामुळे आम्ही गॅप घेतलेला आहे. आता आपण तेल टाकलंय आणि याच्यात खालूनच आपण सगळं रेडी करून आणलंय. याच्यात आहे मिरची, लसूण आणि कोथिंबीर, टोमॅटो, आणि एक्स्ट्रा कोथिंबीर आपण नंतर टाकायला घेतलंय ना, आणि कोकम पण आणलंय त्यासाठी टाकायला. तर नलिनी काकूचा मसाला आहे ना, त्याच्यामुळं कोकम तर पाहिजेच पाहिजे. चला आता टाकूया आपण मस्तपैकी आपली लसणाची मिरचीची पेस्ट टाकू. कढीपत्ता पण टाकलाय ना याच्यात, कढीपत्ता पण पाहिजे. आता ही पेस्ट जरा शिजवू आपण. गॅसचा भरपूर आवाज येईल व्हिडिओ मध्ये. हवा बघ ना किती आहे, क्लायमेट एकदम भारी आहे, त्याच्यामुळे काहीच वाटत नाही. एवढी हवा आहे ना, थोडं पण गरम नाही होत. घेऊ आपला आगरी कोळी मसाला, नलिनी काकू स्पेशल मसाला. चिंबोऱ्यांचा रस्सा म्हणजे बाबा मसाला भारी पाहिजे आपला, ओरिजिनल आगरी कोळी. हे बघा तर मसाला टाकला आपण, तर थोडी हळद टाकूया. आता याच्यात टाकू आपला टोमॅटो. जरा टोमॅटो शिजला ना त्याच्यानंतर मग चिंबोरे आपण टाकू त्याच्यात.
थोडं परतून घेऊ, थोडा नरम होईल ना टोमॅटो. रेसिपी संपूर्ण बघा, लय भारी रेसिपी आहे. चिंबोरीचा रस्सा या पद्धतीत करून बघा एकदा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मच्छीच्या रश्श्यामध्ये हिंग टाकायचं विसरू नका तुम्ही. हिंग एकदम जरुरी आहे. तर आपला हे मसाला जलावा नाही म्हणून आपण थोडंसं पाणी टाकू. हे आपले पेनचे मामाची स्टाईल आहे. तो एकविराला आम्ही गेलतो ना, तिथे कॅटरेसवाले मामा होते, वाय कॅटरसवाले, त्यांची स्टाईल आहे. थोडासा पाणी टाकून ही पेस्ट पूर्ण शिजवायची ना, ते मामाने सांगितलेलं आपल्याला एकविरेला. गॅस करू थोडी फास्ट, आता पटापट शिजवून घेऊ. भूक लागली का रे? भूक लागलंय आधीच? आम जरा शिजू दे, याला लय भूक लागतं ना. गॅस थोडी कमी करूया. आता टाकू आपल्या चिंबोऱ्या सगळ्या ना एकतात. मावतील का याच्यात? राहतील नाही, मावतील का याच्यात? आरामात मावल्या एकदम. आता मीठ पण आताच टाकून घेऊ आपण. अंदाजे मीठ टाकून घ्यायचं आणि मग आपला चिमटा घेऊन पकडून करायचं यांना मिक्स. करायची गॅस आपली फास्ट. बरं टाकलं याच्यात थोडासा शिजून घेऊ आपण. त्याच्यानंतर पाणी टाकू, थोडं चिंबोरीचं पण पाणी सुटू द्या, त्याच्यानंतर मग ॲड करू आपण. आणि आमच्या इकडे सहजासहजी कांदा टाकत नाही आम्ही मच्छीच्या रश्श्यात. काही कोळी लोकांमध्ये पण कांदा टाकतात ना का. ही एकदम आमची गावठी आणि जुनी रेसिपी आहे. आता आपण थोडा झाकण ठेवू, थोड्याशा चिंबोऱ्या उमू द्या, म्हणजे वाफेवर गरम होते त्यांना. त्याच्यातलं पाणी जेव्हा निघेल तेव्हा आपण पाणी टाकू याच्यात. बघ अशी वाफ झाली आतमध्ये, हलकासा उकाला आलाय, भारी एकदम. वास तर एवढा भारी सुटले का तोंडात पाणी आलंय. बघू, दाखव दाखव ना, दाखव. जबरदस्त वास सुटले, एक नंबर. आता आपण करू पाणी ऍड त्याच्यात. आपल्याला किती रस्सा पाहिजे तेवढा पाणी टाकायचा, बस झाला. आता आपल्याला एक मोठा उकाला घ्यायचा एकदम पूर्ण. आणि इथे हवा भरपूर आहे ना, त्याच्यामुळे लवकर येणार नाही उकाला. आता आपण थोडंसं मिक्स हलवून घेऊ थोडा वेळ. सगळी पेस्ट पूर्ण चिंबोऱ्या ना लागलेली आहे बघा, पूर्ण रश्श्यात मिक्स झाला पाहिजे. कोकम आताच टाकायचं ना, आपण टाकू आता कोकम त्याच्यात. थोडासा नरम होईल आणि त्याचा फ्लेवर पूर्ण रश्श्यात होईल. आता देऊ आपण पुन्हा झाकण, येऊ दे आता उकाला. नंतर दाखवतो फायनल झाल्यावर आमच्या चिंबोरीच्या रश्श्याची रेसिपी. आणि आपला उकाला यासाठी आपण जुगाड बघा काय केलेलं आहे. थोडी हवा जास्त प्रेशर आहे ना का मग. नाही काय करतोय, यो केलायला आले, रेसिपी बनवायला नाही. तर मंडळी, या आपल्या काही जुन्या पारंपरिक रेसिपी आहेत ना, त्या अशाच शिजत राहिलो पाहिजे आपण. आपण या कधी विसरायला नाही पाहिजे. आपण यूट्यूबवर भरपूर काही व्हिडिओज बघतो आणि आपण ट्राय करतो, पण आपली ह्या पारंपरिक रेसिपी चेंज होता कामा नये, बरोबर ना. ह्या चालतच राहिल्या पाहिजे आपल्या पुढे, कारण आपल्या पिढ्यांनी पण असंच जेवण खाल्लं पाहिजे आपल्या जुन्या स्टाईलमध्ये. म्हणून यूट्यूबवर आम्ही हे व्हिडिओ याच्यासाठी टाकतो. आमची आईची आई पण असंच बनवायची, आई पण असंच या स्टाईलमध्ये रस्सा बनवायची आणि आम्ही पण तसंच बनवणार. रेसिपी आपली बदलता कामा नये. आता मस्त उकाला आले बघा आणि वास तर एक नंबर सुटले भाई. टोमॅटो पण मस्त शिजलेला आहे हे बघा. आणि रस्सा तुम्हाला वाटेल पातळ आहे, पण त्याच्यात आपला हा खोबरा जाईल भाजलेला, बरोबर ना. मग त्याच्यानंतर तो बरोबर होऊन जाईल. आणि चिंबोरीच्या रस्स्यासाठी स्पेशल म्हणजे कांदा भुजलेला पाहिजे. कांदा भाजून त्या खोबऱ्यामध्ये ॲड केला एकदम भारी, अजून भारी रस्सा होतं. पण आपण तो केलेला नाही आहे, नेक्स्ट टाईमला आपण करू. पण तुम्ही जेव्हा ट्राय करणार ना तेव्हा त्याच्यात भुजलेला कांदा नक्की टाका. आपली चिंबोऱ्या अशा पलटी करून घेऊ, म्हणजे दोन्ही बाजूने शिजतील.
चला आता मस्तपैकी चिंबोरी तर शिजलेली आहे आपली बरोबर. तर आता आपण टाकू आपला खोबरा, मस्त भुजलेला खोबरा भाजून त्याला बारीक वाटलेला आहे बस ना. तर खोबरा टाकलेला आहे, वरून थोडीशी आपण फ्लेवरला कोथिंबीर टाकू. तर आता टाईम आलाय आपला रस्सा टेस्ट करायचा. एकदम मस्त उकाल आले बघा, एक नंबर ना. कमेंट करून सांगा रेसिपी आवडली का नाही आवडली. आता झाला ना रस्सा जाड, मस्तपैकी खोबरा टाकलाय. तर अजून एक ऑप्शन आहे याच्यासाठी, रस्सा पातळ आहे तर आपला भाकरीचं पीठ असं तांदळाचा, तर थोडासा पीठ पाण्यात घालून त्याच्यात टाकला ना तर रस्सा एकदम मस्त जाड होऊन जातं अजून पाहिजे तर. आता आपण टेस्ट करू. एकदम परफेक्ट आहे मीठ वगैरे सर्व. आणि अशा प्रकारे मंडळी आपण गॅस करूया बंद. गॅस झाली आहे बंद आणि अशा प्रकारे आमचा चिंबोरीचा रस्सा झणझणीत रेडी झालेला आहे. तर आता जेवायला या. तर हा आमचा चिंबोरीच्या ह्या रश्श्याचा व्हिडिओ, ह्या रेसिपीचा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आणि एक लाईक आमच्या सार्थकसाठी, बिचारा हा पण खूप मेहनत करतं जेव्हा शूट चालू असतं तेव्हा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि साजेश कोपरखेरणेचा साजेश या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच भारी भारी व्हिडिओ येतील. आता आपण त्याच्यासाठी नाव चेंज केलेलं आहे, आपण कुठलाही कॉन्टेंट टाकू शकतो आता आपल्या यूट्यूब चॅनलवर. पहिलं आपलं ट्रॅव्हलिंग होतं ते आपण बंद केलेलं आहे आणि ट्रॅव्हलिंग पण याच्यात होणार आहे. सर्व असेल पण ऑल कॉन्टेंट असणार आहे याच्यात. चला.